वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आपण आज जाणार आहोत मुरुड जंजिरा या गडावर। तर आपण तिकडे जाऊन छोटे म्हणजे ते गड्स असतात। आता आपली गाडी पण तयार झालेली आहे, तर आपण चेकआउट करतोय। जसं की मी तुम्हाला बोललेलो, आपण आता फोर्टला पोहोचलेलो आहे। त्याचे नाव मुरुड जंजिरा किल्ला आहे। तर आपण आता किल्ल्याच्या आत जाऊया। किल्ल्याच्या आत जायला बोटीतून बसवून जायला लागतं। तर आता आपण बोटीत जाणार आहे। बोटीतले थोडेसे 4-5 शॉट्स घेऊया। जसं की आता ही बोट येताना तुम्हाला दिसत आहे, ती आपली बोट आहे। आता त्या बोटमध्ये बसून आपल्याला त्या किल्ल्यावर जायचंय। गाइज आपण आता गेटवर आलेलो आहोत। आता गेटच्या आत जाऊया। तर गाइज आपण आता किल्ल्यावर एंट्री मारलेली आहे। बाकी सगळं फॅन फॉलोइंग भाई लोक फॅन फॉलोइंग। तर आपण आता किल्ल्यावर एंट्री मारलेली आहे। आपण वरती पण जाऊन बघूया। आता हे बघू शकता तुम्ही, खूप जुना असा हा किल्ला आहे। तर आपण आता बघूया पुढे जाऊन चेकिंग पॉइंट आहे। तर गाइज जसं की मी तुम्हाला सांगितलेलं की आपण जे जे युनिक पीसेस आहेत तिकडचे ते बघूया। तर आता इकडे एक युनिक मला दिसलेलं आहे बघा। इकडे हे वाघाचं असं कोरिंग केलेलं आहे बघा, तुम्ही बघू शकता वाघाचं कोरिंग केलेलं आहे। तर हे असं एक युनिक पीस वाटलं मला थोडंसं, तर मी हे तुम्हाला दाखवतो। तुम्हाला इकडे दिसतंय ते पूर्ण, मी थकलोय आता म्हणून तुम्हाला आवाज असा येत असेल। खूप वरती चढत आलो आम्ही हे एका व्हिडिओसाठी फक्त। तर तुम्हाला हे दिसतंय ते पूर्ण किल्ल्याचा एकदम टॉपचा तो पॉईंट आहे तिकडे। त्या पॉईंटवर आम्ही तुमच्यासाठी जाऊन येणार आहे व्ह्यूअर्ससाठी। तर हा आहे वरतून दिसणारा व्ह्यू आहे हा, आणि हा पूर्ण पाण्याच्या मध्ये तर आपण आता पूर्ण बघूया। आता ही विहीर आहे बघा, गोड पाण्याची विहीर बोलतात त्याला। ती आहे गोड पाण्याची विहीर। इकडे तुम्हाला दिसत असेल पाण्याच्या इथे बघा, इथे दिसत असेल। तर ही आहे गोड पाण्याची विहीर। तर तुम्ही बघू शकताय बघा, हे म्हणजे आता खूप जुनं 1000 वर्ष झाले त्याला, तरी ते थोडं थोडं दिसतंय बघा। तुम्ही बघूच शकता। तुम्हाला तोप पण दाखवणार आहे। इकडे बघा सगळे लोक तोपच्या इथे उभेत। ते तोप इतकं पाण्यामधून तर आणू नाही शकत, तर त्या तोप या लोकांनी इकडे ते पीसेस आणतात ना, पीस असतात छोटे छोटे, ते आणून इकडे या तोप बनवलेल्या आहेत। तर आपण तोप पण नंतर बघूया। गाइस मी तुम्हाला तोप दाखवणार होतो, हे तोप आहेत, हे तोप आहेत। तर बघू शकता तुम्ही इकडे पण आहेत 3 तोप आहेत। ही छोटीवाली तोप आहे थोडीशी, तिकडे पण एक तोप आहे। इकडे सगळे लोक म्हणजे त्याच्यावर चढतायत, हे चुकीचं आहे। तुम्ही बघू शकता। आपण त्या टोकवर पण तिकडे त्या टोकवर आहे ना, तिकडे पण जाणार आहोत थोड्या वेळाने। आपल्याकडे 30 मिनिट्स आहेत फक्त। तर हे बघा खालून इकडून माणसं पण चढतायत। तर हा एवढा एरिया पुढे दाखवतो। तर ही ती जागा आहे जिथे मावळे उभं राहायचे, दुश्मन येतोय का बघायला। आणि मला इकडे एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसली आहे, पाण्याचा कलर तुम्ही इकडे आणि त्या साईडला बघू शकता, वेगळं आहे एकदम। असं फर्स्ट टाइम बघितलंय मी। तर तुम्ही बघितलं असेल की नाही माहीत नाही। जेव्हा मी आता त्या टोकावर चाललोय, तुम्हाला मी मगाशी ह्याच्यामध्ये दाखवलेलं। तर आपण आता त्या टोकावर चाललेलो आहे। हा किल्ला पूर्ण जो तुम्हाला दिसतोय तो पूर्ण 22 एकरमध्ये बनलेला किल्ला आहे। जसं की मी तुम्हाला सांगितलेलं, हीच ती गोड पाण्याची विहीर। पण आता त्या उंच पॉईंटवर चाललोय जिथे तुम्हाला तो बांबू दिसत असेल, तिकडे आपण चाललोय आता। अशा सीड्या आहेत तिथे, इथून चाललेलो आहोत। हा समोर जो किल्ला तुम्हाला दिसत आहे तो पण पाण्यात आहे। हा किल्ला संभाजी महाराजांनी, हा ज्या गडावर आता मी उभा आहे तो गड जिंकण्यासाठी बनवलेला। आणि हा जो किल्ला तुम्हाला समोर दिसत आहे त्याचं नाव पद्मदुर्ग आहे। तर आम्ही किल्ल्याच्या बॅक साईडला आलेलो। इकडे पण 2 तोफी ठेवल्यात, तिकडे एक तोफ आहे, इकडे एक तोफ आहे,
आणि तिकडे एक तोप आहे, म्हणजे 3 तोपी आम्ही आत्ता जस्ट बघितलेल्या आहेत. आणि हे जे तुम्हाला पाण्याच्या मध्ये छोटंसं दिसतंय ना, ते खरं बोलायला गेलं तर लाईट हाऊस आहे. आणि ते लाईट हाऊस पूर्ण पाण्यात डुबलेलं आहे. तर हा आहे पूर्ण किल्ल्याचा व्ह्यू, तुम्हाला दाखवतो मी आता. मी सर्वात टॉपच्या पॉईंटला उभा आहे. गाईज आता आपल्याला ह्याच्यात खूप सारे असे मासे दिसलेत. तुम्हाला मी बोललो ते गोड पाणी, ते हेच गोड पाणी. त्यात खूप सारे मासे तुम्हाला दिसत असतील ह्याच्यात, केवढे ते मासे आहेत. हे बघा, खूप मोठे मोठे मासे आहेत हे. आणि यात पाय टाकलं तर ते आपलं ते पायाचं काय असतं ते खातात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर गाइस हा ब्लॉग आज एंड करतो. थँक्यू सो मच फॉर